त्या रुपाली ठोंबरे पाटीलही जोडल्या गेलेल्या आहेत। रुपालीताई, आपलं खूप खूप स्वागत। आत्ताच मगापासून सुरू असलेली चर्चा आपण देखील ऐकली असेल। विलिनीकरणाचा मुद्दा, त्यानंतर दादांचा होणारा अपघात आणि पुन्हा एकदा नेतृत्व नेमकं कुणाकडे, विलिनीकरण होणार नाही होणार या संदर्भातल्या रंगत असलेल्या चर्चा आणि आज शशिकांत शिंदे यांचा आलेला लेख, या लेखाचं विश्लेषण तुम्ही कशा प्रकारे पाहता? दुसरीकडे जे आरोप यामध्ये होताना दिसतात त्याचं खंडन सुनील तटकरेंना का करावं असं वाटतं? का ते आवाहन करताना दिसतंय की शशिकांत शिंदेंनी अशा प्रकारचं काहीही लिखाण करू नये? यामागची कारणं काय रुपालीजी? एकतर हा जो काही लेख आलेला आहे लक्षात घ्या, हा आमदार शशिकांत शिंदे जे मोठ्या साहेबांच्या पक्षातले प्रदेशाध्यक्ष आहेत, आता त्यांचे आणि अजितदादांचे संबंध हे जसे इतर नेत्यांशी आहेत तसे त्यांचे होते, एकत्र काम केलेलं आहे, दोन्ही पक्षातले एकत्र आहेत, त्याच्यामुळे त्यांनी काय लेख लिहायचा हा पूर्ण सर्वस्वी अधिकार हा त्यांचा आहे। बरोबर। आता त्याच्यानंतर तुम्ही जो विषय घेतला की एकत्रीकरणाचा, तर ह्या स्वतःच्या या बातम्या माननीय अजितदादांनी याआधी दिल्या होत्या, मीडियामध्ये बोलले होते। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एवढंच माहिती होतं की बाबा दोन्ही पक्ष एकत्र येत आहेत, काय घडामोडी झाल्या, काय ठरले, काही नाही हे आम्हाला माहिती नाही। बरं, परंतु हे सगळं होत असताना त्याच्यामधले आता जर त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखा विषय कसा झाला की पुणे मनपामध्ये तुतारीची लोक घड्याळाकडे आली, घड्याळाची लोक तुतारीवर लढली, ही पहिली नांदी सुरू झाली, त्याच्यामुळे तिथे आम्हाला कुठेतरी तो विश्वास बसला। त्याच्यानंतर आत्ताच्या ज्या काही पंचायत समिती, नगर परिषद आहेत, या पूर्ण घड्याळावर लढण्यात आल्या। आता एक लक्षात घ्या, ह्या सगळ्या गोष्टी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून ते सगळे माननीय दादा निर्णय घेत होते। दादा जे निर्णय घेणार हे सगळ्या पक्षाला, आमदाराला, खासदारांना, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना मान्यच होते। आता नियतीने घाला घातला, अजितदादा आपल्या सोबत नाहीयेत, आमचा पूर्ण विश्वास, पूर्ण अजितदादांचं जे नेतृत्व आहे ते सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार यांच्याकडेच दिलं गेलं पाहिजे। त्या जे निर्णय घेणार ते आम्हाला मान्य असणार आणि आम्हाला माहिती आहे सुनेत्रा वहिनी अजितदादा पवार माननीय अजितदादांच्याच विचारांनी, त्यांच्याच वचनांनी काम करणाऱ्या आहेत। त्याच्यामुळे याच्यामध्ये आता जे काही ट्विस्ट येतात किंवा जे काही दादांनी सांगितलं की राजकारण वंगाळ आहे, खरंच आहे ते। म्हणजे आता तर आम्हाला, म्हणजे आम्ही सुन्न झालेलो आहोत, आम्हाला कुणालाच नावं ठेवायची नाहीत, आम्हाला एवढंच सांगायचंय कार्यकर्ता म्हणून, आमच्या अजितदादांचं स्वप्न, आमच्या अजितदादांचे विचार, आमच्या अजितदादांचा वसा हा पुढे दैवत राहायला गेला पाहिजे आणि सुनेत्रा वहिनींच्या रूपाने तो आम्ही दैवत ठेवणार। हा कार्यकर्त्यांनी, आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वहिनींना शब्द दिलेला आहे आणि हीच श्रद्धांजली आमच्या अजितदादांच्या चरणापाशी असणार आहे। त्यामुळे कुठले काय नेते म्हणतायत, कोण कुणाला धोबी पछाड करते का काय आरोप करतायत, याच्यावर आहे ना तुम्हाला सांगू का, इच्छाच राहिली नाहीये काही बोलायची। आणि समोर जोपर्यंत कुठले पुरावे आमच्याकडे येत नाही ना, आम्ही का कोणाला जाऊ? आम्ही एवढे दुःखामध्ये आहोत ना की बोलायला खरंच शब्द नाहीयेत। म्हणजे असं झालेलं आहे, आज 16वा दिवस आहे, अजितदादा आपल्यामध्ये नाहीयेत, विचार करवत नाही हो, आणि काय कुणावर ॲलिगेशन करून काय करून घ्यायचे आणि एकत्रीकरणाचे निर्णय मी म्हणते झाले असतील, दादा नाहीयेत, सुनेत्रा वहिनी जे निर्णय घेतील ते सगळ्यांना मान्य असतील। बरोबर आहे रुपालीताई, तुम्ही खरं तर अगदी मनापासून आणि उद्विग्न अशी प्रकारची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवताय, महाराष्ट्रातल्या जनतेपर्यंत पोहोचवताय। रुपालीताई, एक प्रश्न मला तुम्हाला निश्चित या संदर्भातला आत्ता करायचा आहे। दादांचा घात की अपघात यावरून संशयाचं वातावरण, विलिनीकरण होणार होतं की नव्हतं यावरून संशयाचं वातावरण, तिसरीकडे आता विलिनीकरण झाल्यानंतर पक्षाची आणि नेतृत्वाची धुरा कुणाच्या खांद्यावर या संदर्भातला संशय कल्लोळ, हे सगळं कधी थांबणार आहे? कुणाच्या मनात नेमकं काय चाललंय याचा थांग पत्ता लागत नाही। अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या कारकिर्दीवर किंवा त्यांनी आता ज्या प्रकारच्या भूमिका मांडलेल्या आहे त्यावरती देखील शंका कुशंका उपस्थित होताना दिसतात। मग रुपालीताई, कोण खरं कोण खोटं समजायचं आणि खरोखर राजकारणाचा स्तर
या लेवलला कधीतरी जाईल याचा विचार तरी करवतो का? कारण गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही राजकारणात सक्रिय आहात. तुम्हाला सांगू का, अजित दादा असं काही होईल त्यांच्या बाबतीत हा. स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता ते जर घडलेले आहेत 4-5 दिवस तर आम्ही सुन्नच होतो. बरोबर. आणि ज्या हे बघा, घात का अपघात आम्ही 4थ्या-5व्या दिवशी आम्ही शिकलेलो आहोत. आम्हाला ज्या काही एखाद्या सर्वसामान्य माणसाचा पण ऍक्सिडेंट झाला ना, तर लक्षात घ्या त्याचे पंच, साक्षी, पुरावे, त्याचे फोटो, या सगळ्या गोष्टी होतात. आम्हाला काय म्हणायचंय, आमच्यामध्ये शंकाचं काहूर आहे. आम्ही त्यासाठीच मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं. त्यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं की या सगळ्या चौकशा केल्या जातील, जनतेला त्याची उत्तर आणि तुम्हालाही त्याचं पुराव्यानिशी सांगितलं जाईल. तपास होऊ दे ना, कळू दे ना आम्हाला. अपघात आहे तर अपघाताचे ते पुरावे येऊ देत ना, घातपात आहे तर ते पुरावे समोर येऊ द्या. थोडा जरी पुरावा किंवा चौकशीचा अहवाल आला तर त्याच्यावर आम्ही बोलणारे आहोतच, आम्ही गप्प बसणारे नाही आहोत. पण आमच्या मनातली जी शंका आहे ती महाराष्ट्राच्या जनतेतल्या लोकांची पण आहे. आम्हाला कळूनच द्यायचं नाही की घात आहे का अपघात आहे. ही कुठली पद्धत आहे? जरी त्या म्हणजे माननीय सुनेत्रा वहिनींचे पती आहेत, पारदादा, जयदादांचे वडील आहेत, रोहित पवारांचे काका आहेत, पवार कुटुंबाचे आहेत, आपले सुप्रिया सुळेंचे भाऊ आहेत, त्याच्या पलीकडे आमच्या महाराष्ट्राचे आमचा बाप माणूस आहे. आमचं दायित्व आहे की पण मग आम्हाला रुपालीताई, हक्क आहे तो विचारण्याचा. यालाच अनुषंगाने मला एक प्रश्न करायचा तुम्हाला. कार्यकर्त्यांच्या मनात जे ते तर स्पष्टपणे बोललं जात आहे, ज्येष्ठांचं या संदर्भातलं मौन नेमकं काय सांगतं? एक सांगू का, माननीय सुनेत्रा वहिनी अजूनही त्या धक्क्यातनं सावरलेल्या नाहीये. आमच्यापेक्षा त्यांना दुःख जास्त आहे, आम्हाला माहिती साहजिक आहे. आमच्या विनंतीला म्हणजे विनंती हे करून त्यांनी अजितदादांच्या परिवाराला ते सावरतायत. त्यांना वेळ देणं खरंच गरजेचं आहे. राहिला जे वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा अजितदादांचे सहकारी मित्र परिवार आहेत. आता त्यांनी कधी बोलावं, कसं बोलावं हे आम्ही नाही सांगू शकत. परंतु आम्ही कार्यकर्त्यांनी कधी बोलायचंय, आम्ही का बोललं पाहिजे याचं स्वातंत्र्य ना नेते आमच्याकडनं हिरावून घेऊ शकत, ना कुठलीही नातीगोती आमच्याकडनं हिरावून घेऊ शकत. आमच्या समोर सत्य आलं पाहिजे आणि तेही पुराव्यानिशी. तर आम्ही सत्याची समजू प्रतीक्षा की हा आम्हाला देखील आणि काय आहे. महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेला देखील आहे. रुपालीताई, धन्यवाद तुम्ही आमच्याबरोबर इतकं सविस्तर बोललात त्यासाठी. त्यानंतर आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये एक महत्त्वपूर्ण घडामोड आपण पाहणार आहोत, ती म्हणजे नवी मुंबई विषयाची. नवी मुंबईमध्ये अनेक अवैध धंदे सुरू असल्याचा आमचा रिपोर्ट आहे. त्या संदर्भातले काही पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत. पोलीस यंत्रणा नेमकं काय करते? पोलीस कुणाला पाठीशी घालताना दिसत आहेत का? त्या ठिकाणी हे अवैध